व्यवस्था करा व आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन करावं, त्यानंतर काही प्रश्न असतील तर आपण बोलू. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेले नांदेडमधले इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, सन्मान्य पत्रकार, आरामशे 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 आराम साईडला जा, साईडला. वेळ कमी आहे, आचारसंहिता असल्यामुळे वेळेचं बंधन आहे. कृपया समजून घ्या. आपण कॅमेरे सेट करून थोडं खाली बसला तरी जमेल. प्लीज 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 सहकार्य करा. मान्य अशोकराव चव्हाण साहेब, प्लीज प्लीज. उपस्थित मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा दुसरा टप्पा 26 तारखेला मतदान आहे आणि प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि प्रचार संपण्यापूर्वी आपल्याशी संवाद साधावा म्हणून आपणास या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की भाजपने पक्षाने जे संकल्पपत्र घोषित केलेलं आहे त्या बाबतीमध्ये याच्या अगोदरच आपण उमेदवारांच्या पक्ष कार्यालयामध्ये या बाबतीमध्ये प्रेस कॉन्फरन्स आपण अगोदरच घेतलेली आहे. त्यामुळे त्या मुद्द्यावर मी पुनश्च काही पुनरावृत्ती त्याची करणार नाही, कारण त्याबद्दल मी डिटेलमध्ये बोललेलो आहे. मला फक्त आज या 20 ते 25 दिवसाच्या प्रचारात नांदेडच्या विकासासाठी आमचा जो रोड मॅप आहे, आमचं जे विजन आहे, कोणकोणत्या प्रकल्पावर, कामावर आम्ही प्राधान्य देणार आहोत. जाहीर सभांच्या माध्यमातून आम्ही सांगितले, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याही आपण सोशल मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर, प्रिंट मीडियावर सर्व कव्हर केलेल्याच आहेत. त्यामुळे त्याही विषयी काही अधिक बोलावं असं मला वाटत नाही. मला फक्त एवढंच करतं आहे, एकंदरीत जो प्रचार आम्ही गेल्या 20-25 दिवसामध्ये नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील यांच्याकरता भाजपचे कार्यकर्ते, नेते आणि मित्रपक्ष आमचे जे आहेत महायुतीचे, त्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने आपण पाहाल की वातावरण भाजपसाठी अतिशय अनुकूल आज आपल्या मराठवाड्यात आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये असलेल्या सर्व मतदारसंघामध्ये वातावरण अनुकूल आहे. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील हे निश्चित विजय होतील याबद्दल आम्हाला खात्री आहे, निश्चिती आहे आणि आम्ही अतिशय समाधानी आहोत की प्रचार चांगल्या पद्धतीने झालेला आहे. एकीकडे आम्ही संकल्पपत्रच्या रूपामध्ये देशाच्या राष्ट्रीय रूपरेषे आम्ही सांगितली होती. स्थानिक प्रचारात सुद्धा जिल्ह्याच्या विकासावर आम्ही बोललेलो आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांच्या प्रचाराच्या विकासाचे मुद्दे कुठेही दिसले नाही. म्हणजे विरोधकांनी जो प्रचार आमच्या विरोधात केला त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे कुठे दिसले नाहीत. विकासाचा रोडमॅप कुठे दिसला नाही. त्यांचा संपूर्ण प्रचार हा केवळ इरिलेव्हंट ज्याला म्हणू, असंबंधित अशा मुद्द्यावर भांडवल करण्याचा होता. अपप्रचार, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होता आणि अशोक चव्हाणांना विरोध, म्हणजे उमेदवार प्रताप पाटील आहेत हे विसरून अशोक चव्हाणच त्यांच्या प्रचाराचा मुद्दा होता. हेच दुर्दैवाने या 3 मुद्द्याभोवती हा सगळा त्यांचा प्रचार फिरत राहिलेला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मतदार सुज्ञ आहे, सुजाण आहे, विकासाचे समर्थक आहेत आणि हा जिल्हा सकारात्मक मानसिकतेचा जिल्हा आहे. त्यामुळे विरोधकांचे सर्व नकारात्मक मुद्दे हे मतदार लाथाडणार आहेत, त्याला दाद देणार नाहीत आणि विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही जो प्रचार केलेला आहे त्याला महायुतीला हे नांदेडचे सुज्ञ मतदार हे आम्हाला विजयी करणार आहेत याबद्दल आम्हाला खात्री आहे, कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणून मित्र हो, हा मुद्दा मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. दुसरा, जे इररिलेव्हंट मुद्दे आहेत,
असंबंधित मुद्दे आहेत. त्यांची पद्धत हीच आहे की त्यांचं भांडवल करायचं. म्हणजे अशोक चव्हाण केंद्रीय यंत्रणांना घाबरले हा एक त्यातला मुद्दा वापरला गेला. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, आज केंद्रीय यंत्रणांची कुठली चौकशी माझ्या विरोधात प्रलंबित नाही. आदर्श प्रकरणांमध्ये सुद्धा हायकोर्टाचे निर्णय माझ्या बाजूने लागलेले आहेत, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि मला मुद्दा हाही सांगितलं पाहिजे, भाजपच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये माझ्या विरोधात कुठलाही खटला आदर्श संदर्भामध्ये लागलेला नाही. हे सगळे विषय जे होते याला 14 वर्ष आज होऊन गेले. त्या 14 वर्षामध्ये 3 निवडणुका झाल्या आणि त्या तिन्ही निवडणुकीमध्ये मी बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. माझी लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये 2014मध्ये यशस्वी झालो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी यशस्वी झालो. आणि आता हा सगळा विषय चावून चावून चौथा झालेला आहे. याच्यामध्ये काहीही निष्पन्न होण्यासारखं राहिलेलं नाही. आणि सर्वोच्च हायकोर्टाचे निर्णय माझ्या बाजूने ह्याच्यामध्ये लागलेले आहेत. पत्रकारिता ज्यांची असेल ते अभ्यास करतीलच म्हणा, याच्या विषयात मला शंका नाही आहे. परंतु याच्यामध्ये काहीही अधिकचं सांगण्यासारखा विषय नाही आहे. दर 5 वर्षाला हा विषय येतो, संपला निवडणुकी पुन्हा राहतो. आता विधानसभेला पुन्हा गेला विषय, येऊ हरकत नाही. म्हणजे पूर्ण तयारी आहे या विषयावर जे काही सांगायचं असेल ते. दुसरा विषय जो असा आहे की साखर कारखान्याला 150 कोटी रुपयाचं कर्ज दिलं. मला सांगा, हे अनुदान नाही आहे, हे कर्ज आहे. पहिली गोष्ट म्हणजे कारखान्यांना पैसे देणं हे राज्यातली पहिली घटना आहे का? प्रत्येक सरकारच्या काळामध्ये अशा कर्जाचे विषय येतात. हा काही प्रायव्हेट कारखाना नाही, हा कोऑपरेटिव्ह तत्वावर सहकारी क्षेत्रातला कारखाना आहे, भाऊराव चव्हाण कारखाना. आणि या कारखान्याला जे कर्ज दिलं आहे ते व्याजासहित परत फेडायचं आहे. त्यामुळे याही विषयामध्ये आणि सगळ्या निकषात बसल्यामुळे हे कर्ज ह्या कारखान्याला दिलं गेलेलं आहे. आणि कर्ज देत असताना कोणत्या पक्षाचा नेता कुठल्या कारखान्यात संबंधित आहेत हे पाहून ठरत नसतं. त्या कारखान्याचं काही मेरिट आहे, काही कंप्लायन्सेस आहे, काही प्रोसिजर आहे, हे लक्षात घेऊनच कर्ज त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. त्यामुळे हाही विषय तसा इलेक्शनच्या काळामध्ये वापरण्याजोगी मला ऐकलं कारखाना कोणाच्या बापाचा नाही ना, मुक्त या एवढ्या खालच्या लेवलवर प्रचाराच्या नांदेडमध्ये जो स्तर घसरतो आहे याचा अर्थच तो की विरोधकांच्या पायाखालची वाळू आता घसरू लागलेली आहे. आणि म्हणून मग ते अशा पद्धतीने वक्तव्य करत आहे. ही दुर्दैवाची. आम्ही कुठल्याही भाषणामध्ये व्यक्तिगत पातळीवर जाऊन कोणाची बदनामी आम्ही केलेली नाही, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि भाषणं जी काही मी क्लिपिंग्स पाहिल्या तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं की इतक्या लवकर लोकसभा दूरच राहिली, जायचं न जायचं, त्याच्या अगोदरच इथे डिबेट सुरू झालेला आहे. ही खेदाची बाब आहे, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यामुळे ज्यांना आपल्या भागात साधी सूतगिरणी काढता आली नाही, सूतगिरणी जाऊ द्या, साधी पिठाची गिरणी काढता आली नाही, त्यांनी सहकारी क्षेत्रातल्या कारखान्यावर बोलावं, कर्जावर बोलावं. त्यांना माहितीच नाही आहे, कधी काढलेलंच नाही आहे. आज कारखान्यामध्ये हजारो कामगार काम करतात, शेतकऱ्यांना पैसे मिळतात, ॲग्रिकल्चर प्रोड्यूसला प्रोसेसिंग करण्याचं हे युनिट आहे. आणि आपल्या भागामध्ये सिंचनाचा चांगला फायदा याच्याने होतो आहे. या सगळ्या अनुषंगिक गोष्टी आहेत. याच्यावर कुठे बोलणं राहिलं तर इरिलेव्हंट मुद्द्यावर काहीतरी बोलून वेळ मारून न्यायचा आहे. आणि आम्ही कारखाना प्रोफेशनली चांगल्या पद्धतीने चालवत आहोत, हे मला मुद्दाम नमूद करायचं आहे. मला हेही सांगितलं पाहिजे की दुसरं हत्यार जे त्यांनी हे जे वापरलं आहे तो केवळ अपप्रचार व गैरसमज निर्माण करण्याकरता, लोकांना कन्फ्यूज करावं, लोकांना काहीतरी इरिलेव्हंट मुद्दे सांगून लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण करावा. ठीक आहे, त्याचं काही मला अधिक बोलायचं नाही. पण हे मुद्दे उपस्थित केल्या गेले म्हणून ह्या सगळ्या मुद्द्यावर मी आपली भूमिका मांडण्याचं एरवी मांडली नसती, पण एकतर्फी काही जाऊ नये म्हणून याच्यावर माझा उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, नरसीच्या जाहीर सभेच्या वेळी तुम्हाला माहिती की रोज संध्याकाळी कालसुद्धा पाऊस चिकार झाला संध्याकाळी काही भागामध्ये. अमित शहांची जी सभा नरसीला झाली त्यावेळेससुद्धा वारं सुटलं होतं, पावसाची चिन्ह संध्याकाळचा वेळ होता. आणि म्हणून अमित भाई म्हणाले कि नांदेड़ का मौसम बदल गया है. तेही म्हणाले देश का मौसम ठीक है, नांदेड़ का मौसम, तेही क्लिपिंग फिरवली अर्धवट काढून, मौसम बदल गया है, मौसम बदल गया है.
मला असं काय रिलेव्हन्स आहे याचा. फॅक्ट होता की नांदेड का राजकीय मौसम अच्छा हा अभी भी है. अमित भाईंनी ज्या अर्थी प्रचाराला आले आणि त्या ज्या अर्थी त्यांनी प्रचाराला साथ देऊन त्या ठिकाणी प्रतापरावांचा प्रचार केला, नांदेड का मौसम ठीक है हे त्यांना म्हणायचं अपेक्षा, म्हणजे राजकीय मौसम म्हणतो. दूसरा मौसम जो खराब था क्योंकि बारिश हो रही थी, वहाँ पर बड़े पैमाने पर हवा चल रही थी, ह्याचाही कुठे क्लिपिंग हाही कार्यक्रम झाला. त्यामुळे अपप्रचार हा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर नांदेडमध्ये मोदी साहेबांनी केलेल्या विधानांचा सुद्धा काही ठिकाणी अपप्रचार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आजवर नेहमीच लोकसभा निवडणूक लढत असलेल्या काँग्रेस जनांचे अनेक नेते लोकसभेचं मैदान सोडून राज्यसभेत जाणे पसंत करतात. हा माझ्यासाठी नव्हता, कारण मी काँग्रेसमध्ये नाहीच आहे, मी भाजपमध्ये आता आहे. पहिली गोष्ट मी ज्याने टीका माझ्यावर करते त्यांनी तेवढीच क्लिपिंग, हल्ली क्लिपिंग सोयीप्रमाणे एडिट केली की काही अर्थ लावता येतो. परंतु मुद्दा असा आहे की मी देशाच्या 4ही सभागृहामध्ये मला काम करायची संधी मिळालेली आहे. मी लोकसभेमध्ये राहिलो 2दा, विधानसभेमध्ये राहिलो, विधान परिषदेमध्ये राहिलो आणि आता राज्यसभेमध्ये मी जात आहे. आम्ही शपथ दोघांनी घेऊन जाऊन आलेलो आहे, तिथे मी खासदार झालेलो आहे. त्यामुळे राज्यसभेमध्ये मी बिनविरोध निवडून, आता निवडणूक आहे, राज्यसभा काही आमदारातून होणारं इलेक्शन आहे आणि तेही बिनविरोध झालेलं आहे. मोदी साहेबांचं विधान जे आज लोकसभेमध्ये न जाता राज्यसभेवर गेलेले काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याबद्दल हे विधान होतं. आणि याही बाबतीमध्ये जो काही वाक्य गाळून जी क्लिप व्हायरल करण्यात आली, हा त्याचा भाग. ठीक आहे, जाऊ दे, त्याने काय फरक पडत नाही मला. चौथा विषय जो आहे, तर मला वाटते की त्यांना जर वैचारिक बैठक असती तर मी समजू शकलो असतो विरोधकांना. प्रचाराचं काहीतरी थीम पाहिजे ना, प्रचाराचं काय नॅरेटिव्ह पाहिजे, काय आपण कुठल्या मुद्द्यावर घेऊन चाललो आहे, काय करलो आहे. म्हणजे विरोधासाठी विरोध आहे का, हा खरा प्रश्न आहे. हा राजकीय स्वार्थापोटी केलेला विरोध आहे का मग विरोधकांनी. तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर तुम्ही काहीतरी विकासावर बोला, मराठवाड्यावर बोला, पण जाऊ द्या नायगावच्या विकासावर तरी बोला. आमचं म्हणणं एवढं होतं, पण तेही नाही. आमचं म्हणणं काहीतरी तुम्हाला बोलायचं असेल तर पॉझिटिव्ह काहीतरी बोला ना. ही निवडणूक फक्त निगेटिव्हिटीवर थोडी चालणार आहे. नांदेडचा मतदार फक्त निगेटिव्ह पॉलिटिक्सवर विश्वास करतो असं मला तरी वाटतं. आजवरच्या इतिहासामध्ये केवळ आणि केवळ निगेटिव्ह, आम्ही आमच्याबद्दल निगेटिव्ह बोलायचं आणि तुम्हाला मतं द्यायची, असं समीकरण कधी नांदेडच्या मतदारांनी मान्य केलेलं नाही आहे. त्याचबरोबर मला मराठा आंदोलनासंदर्भामध्ये अनेक ठिकाणी मी खुलासा केलेला आहे. म्हणजे एकतर मराठा आंदोलनामध्ये असलेल्या अनेक तरुणांची माझ्या बैठका झाल्या. बैठकीमध्ये लोकांना मी बोलून घेतलं. काही ठिकाणी गावातही मी गेलो, काही ठिकाणी 1-2 ठिकाणी तुरळक विरोधाच्या घटना घडल्या असे मी नाकारत नाही. परंतु अनेकांना विषय मी समजून सांगितला. म्हटलं आज 10% आरक्षण राज्यामध्ये लागू झालेलं आहे. विधिमंडळामध्ये एकमताने कायदा विशेष अधिवेशनामध्ये पारित झालेला आहे. या कायद्याला कुठल्याही कोर्टाची स्थगिती मिळालेली नाही. त्यानंतर तुमचा कुणबी ज्यांच्याकडे दाखले मिळाले, डॉक्युमेंट्स मिळाले, त्याला कुणबी सर्टिफिकेट देऊन त्यांना आरक्षणाचा लाभ चालू झालेला आहे. आणि सगळ्या सोयऱ्यांचा विषय जो आहे तो आता ऑब्जेक्शन्स प्राप्त झाले आहेत. त्या ऑब्जेक्शनवर सुनवाई जी होईल ती 4ला आपली आचारसंहिता संपून जाईल. 4 तारखेला मतमोजणी होईल, 5 तारखेला आचारसंहिता अपेक्षित आहे संपण्याची. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे सुनावणी घेण्याची, ऑब्जेक्शन ज्या त्यानंतर ही प्रोसेस सुरू होईल. चौथा विषय, ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, म्हणजे किरकोळ गुन्ह्यांना तर वापस केलं, मागे घ्यायची प्रक्रिया सुरूच आहे. अनेक ठिकाणी झालेले आहेत. जे राहिले असतील ते गंभीर स्वरूपाचे वगळता, कारण गंभीर स्वरूपाचा जो विषय जो आहे, घरं जाळलेली आहेत, गाड्या जाळलेल्या आहेत, घराला आग लावलेली आहे, काचा फोडलेल्या आहेत, नुकसान झालेलं आहे, अशा गंभीर स्वरूपाचे विषय कोर्टामध्ये चार्जशीट झाले असतील तर ती कोर्ट प्रक्रियेनंतरचा पुढचा विषय त्यात काय होईल ते मी सांगू शकत नाही, कोर्टाचा विषय आहे. पण बाकी ज्या किरकोळ स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला मागे घेण्याचा निर्णय शासनाने याच्या अगोदरच घेतलेला आहे. अनेक ठिकाणी मागे झाले तर काही ठिकाणी प्रक्रिया सुरू असेल. पण तत्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे, मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे आणि मी जे बोललो त्याच गोष्टी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर सभेत बोललेल्या आहेत. काय काय झालं आत्तापर्यंत
तर मग विषय राहिला कुठला? माझा मेन प्रश्न हाच आहे. मग हे सगळं झालं असताना मराठा आंदोलनातला विषय नेमका राहिला कुठला? याच्यावर अनेक लोकांना माहिती नव्हती, ती मी त्यांना माहिती करून दिली. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने हा सगळा विषय विरोधक वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काही मंडळी करत आहेत, राजकीय फायदा उचलण्यासाठी हा विषय करत आहेत. आमची स्पष्ट भूमिका आहे, मराठा आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाचा विषय नाही आहे, हा सामाजिक विषय आहे. हा काय पॉलिटिकल विषय नाही आहे, सामाजिक विषय आहे. आणि त्याला सर्वांनी साथ देऊन तो विषय मार्गी लावलेला आहे. सरकारने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. अजूनही काही नवीन मुद्दे उद्भवले तर मी जरांगे पाटलांना सांगितलं की तुमचा सहकारी म्हणून हे मुद्दे पाठपुरावा करण्याकरता मी स्वतः तुमच्याबरोबर आहे. मला मतं मागण्याकरता किंवा समर्थन मागण्याकरता मी आलेलो नाही आहे. तर या मुद्द्यावर तुमचं जे काही म्हणणं असेल किंवा जे पाठपुरावा होते मला सांगा, मी पाठपुरावा करतो. हे मी त्यांना स्पष्टपणे अनेक ठिकाणी सांगून आलेलो आहे. त्यामुळे एक मोठा गैरसमज जो निर्माण झाला होता तो बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये स्पष्टता आलेली आहे. आणि त्यामुळे हा सगळा विषय खरं म्हणजे 10% आरक्षणाचा विषय हा मार्गी लागलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की सध्या सुरू असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस विभाग या भरतीमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू झालेलं आहे. आणि त्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेटसुद्धा आम्ही त्यांना मिळवून दिलं. तारीख जी होती 31 मार्च ती 15 एप्रिलपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजे मधल्या काळात तारखा दिल्या होत्या, तारखेची मुदत संपत होती, सर्टिफिकेट मिळत नव्हते. आम्ही ते द्यायला लावले. म्हटलं सरकारने निर्णय घेतला तर दिले पाहिजे सर्टिफिकेट्स. ते सर्टिफिकेट द्यायला लावले, मुदत वाढवून देण्यात आलेली आहे आणि उमेदवारांनी अर्ज केले त्याप्रमाणे. त्यामुळे हे सगळं जे काही झालं आहे संबंधित उमेदवारांना पूर्ण कल्पना आहे आणि त्यांना आम्ही जिकडे जिकडे मदत करायची, जिकडे नियमाने आहे कायदेशीररित्या ते केलं पाहिजे. त्यामुळे हे सगळे विषय मित्र बऱ्याच ठिकाणी आज मार्गी लागले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील केवळ मराठाच नव्हे, ज्या ज्या समाजांचे असे आरक्षणाचे किंवा इतर मुद्दे जे आहे सामाजिक, त्या सगळ्या विषयाला पाठपुरावा करायची भूमिका आमची आहे. देण्याकरता आम्ही बिलकुल सहकार्य करू हे मला मुद्दाम सांगायचं आहे. त्यामुळे या गोष्टीवर मला अधिक काही बोलावं असं वाटत नाही. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अजून एक मुद्दा जो चर्चेमध्ये येत गेला जातो की संविधान बदलण्याकरता यांना 400 पार पाहिजे आहे. मला हे सांगितलं पाहिजे, सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे की संविधानाचा मूळ गाभा हा कोणालाही कुठल्याही राजकीय पक्षाला बदलता येणार. सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे. आणि या निर्णयाला, या वक्तव्याला गडकरींनी सुद्धा नागपूरमध्ये खुलासा केलेला आहे. स्वतः मोदी साहेबांनी सुद्धा याचा खुलासा केला आहे की कुठलाही संविधानाचा मूळ गाभा बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि आम्ही संविधानाप्रमाणेच चालणार आमचं सरकार आहे आणि राहणार आहे. त्यामुळे हा जो गैरसमज बाहेर निर्माण करून पसरवला जात आहे की संविधान बदलणार, SC STचं आरक्षण रद्द करणार, ह्यात काही तथ्य नाही. हे सगळं खोटं आहे आणि लोकांमध्ये मताचं विभाजन करण्यासंदर्भात किंवा गैरसमज निर्माण करून मतं आपल्याकडे फिरवण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी डेलिबरेटली हा करायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मला याच्यात काही अधिक बोलायचं नाही आहे आणि फक्त वस्तुस्थिती आपल्याजवळ मांडण्याचा हा प्रयत्न आम्ही केला आहे. तेव्हा मित्र, लोकसभेची निवडणूक विकास हवा की विरोध हवा हा त्यातला मूळ मुद्दा आहे. विकासासाठी निवडणूक लढवायची आहे. जी आमची थीम आहे BJPची की ही निवडणूक विकासाच्या